हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी बनवणार आहे दाण्याचा कूट टाकून चवळीच्या शेंगाची भाजी। भाजी बनवण्यासाठी येथे मी चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहे, तसेच अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे। तसेच भाजी फोडणी देण्यासाठी येथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर, एक हिरवी मिरची कापून घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे। सुरुवातीला या शेंगा स्वच्छ धुवून मी बारीक चिरून घेते, तसेच या शेंगदाण्याचा कूट करून घेते। अशा प्रकारे मी या शेंगा कापून घेतलेल्या आहे, तसेच शेंगदाण्याचा कूट सुद्धा करून घेतलेला आहे। हा कूट जाडसर करायचा। गॅसवर मी पातेल्यात तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल छान गरम झालेलं आहे। यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे, नंतर कांदा टाकून घेतलेला आहे, हिरवी मिरची, कढीपत्ता, हे छान तेलामध्ये परतून घ्यायचं। कांदा छान तेलामध्ये परतून घेतलेला आहे। मसाल्यामध्ये येथे मी लाल मिरची पावडर, हळदी पावडर, धनिया पावडर, जिरा पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेले आहे। हे सर्व मसाले यामध्ये टाकून घ्यायचे। हे मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे। नंतर थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची, बारीक चिरलेल्या शेंगा टाकून घ्यायच्या। शेंगा छान परतून घ्यायच्या। यामध्ये शेंगा शिजेल एवढं पाणी टाकून घ्यायचं। झाकण ठेवून 10 मिनिट ही भाजी शिजू द्यायची। 10 मिनिट झालेले आहे। भाजी छान शिजलेली आहे। नंतर यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा। हा कूट छान ह्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा। तुम्ही बघू शकता भाजी किती छान झालेली आहे। अशी ही दाण्याचा कूट टाकून केलेली चवळीच्या शेंगाची भाजी खूप टेस्टी लागते। तसेच ही भाजी पटकन होणारी ही भाजी आहे। तसेच या भाजीमध्ये कढीपत्ता टाकल्यामुळे या भाजीची चव आणखीनच भारी लागते। अशा पद्धतीने केलेली ही भाजी आपण मुलांना डब्यामध्ये देऊ शकतो। अशी ही चवळीच्या शेंगाची शेंगदाण्याचा कूट टाकून केलेली भाजी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।